शिरोळ तालुक्यातील यड्रावमधील श्रेणिक उदगावे यांची कलिंगड बियाण्यात फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय। 28 गुंठ्यात त्यांनी कलिंगडच्या बियाण्याची लागवड केली, पण प्रत्यक्षात पीक उगवलंच नाही। त्यातून शेतकऱ्याचं 4 लाखांचं नुकसान झालं असून त्याची भरपाई मिळावी अशी मागणी श्रेणिक उदगावे यांनी केली आहे। दरम्यान पंचनाम्यासाठी आलेल्या कृषी अधिकाऱ्यांसमोरच शेतकऱ्यानं कलिंगड फोडून निषेध व्यक्त केला। यड्रावमधील श्रेणिक उदगावे यांनी तमदलगे इथल्या कचरे रोपवाटिकेतून सिमन सीड्स कंपनीची कलिंगडाची 4200 रोपं घेतली होती। 4 जानेवारी रोजी उदगावे यांनी आपल्या 28 गुंठ्यात या रोपांची लागण केली। वास्तविक 75 दिवसांनी कलिंगडचं उत्पादन येणं अपेक्षित असतं, पण प्रत्यक्षात वेलाला आलेल्या कलिंगडचा गाभा पांढरा झाला असून त्याला कसलीच चव नाही। त्यानंतर उदगावे यांनी कृषी विभागाकडे तक्रार केल्यानंतर आज पंचनामा करण्यात आला। यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी रोपवाटिकेचे आदित्य कचरे आणि सिमन कंपनीचे शिवराज स्वामी यांना धारेवर धरलं, तर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसमोरच कलिंगड फोडून निषेध व्यक्त करण्यात आला। शेतकरी श्रेणिक उदगावे यांनी रोपवाटिका आणि बियाणे विक्रेत्यांकडून फसवणूक झाल्याचं सांगून 4 लाखांचं नुकसान झाल्याचं नमूद केलंय। मी ह्या प्लॉटमध्ये कलिंगड व्हरायटीची लागवड केली आहे, सिमन सीड्स भुजंग म्हणून, आणि मला ह्या 28 गुंठ्यामध्ये खर्च कमीत कमी 1,10,000 रुपये खर्च आलेला आहे। आणि हे कलर याला नाही आला कलिंगडाला, आणि ते सगळं बाद होऊन गेलेलं आहे। आणि ह्याची नुकसान भरपाई आम्हाला रोपवाटिकेला वाले आणि नाहीतर सिमन्स सीड्सवाले आम्हाला भरून द्यावेत असं आमची इच्छा आहे। किती नुकसान झाले तुमचं? आमचं कमीत कमी 4 लाख रुपयाचं नुकसान झालं। कलिंगड उत्पादन करताना गादी, वाफा, प्लास्टिक, मल्चिंग आणि ठिबक तंत्रज्ञानाचा वापर केला होता, तरीही कलिंगड लागवड वाया गेली। याबाबत कचरे रोपवाटिका आणि सिमन सीड्स या बीज उत्पादक कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी माजी उपसभापती राजू कुरडे यांनी केली आहे।